टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, आपण पाहता टुडे न्यूज महाराष्ट्र। मोहोळ तालुक्यातील कुरुल कामती भागात सध्या बेकायदेशीर वाळू उत्खननाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। वाळू माफियांची गुंडगिरी इतकी वाढली आहे की आता त्यांनी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरही हल्ले सुरू केले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। ही दृश्य आहेत मोहोळ तालुक्यातील भीमा नदीपात्राची। इथे रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याचा आरोप आहे। स्थानिकांच्या मते जेसीबी, ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आणि पत्रकारांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत। काही ठिकाणी मारहाण, दमदाटी आणि जीवघेण्या धमक्या दिल्याच्या घटनाही समोर येत आहेत। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घरकुल लाभार्थींना शासनाच्या योजनेअंतर्गत आवश्यक वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेकांची घरांची कामे अर्धवट राहिली आहेत। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी। तसेच वाढती गुंडगिरी लक्षात घेता संबंधितांवर तडीपारसारखी कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भविष्यात गुन्हेगारी आणखी वाढू शकते, अशी मागणी नागरिक करत आहेत। या संपूर्ण प्रकरणात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरत आहे। कारवाई का होत नाही? बेकायदेशीर वाळू उपसा थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। बेकायदेशीर वाळू माफिया ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही, तर लोकशाही व्यवस्थेसाठीही मोठं आव्हान बनत चालले आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर होणारे हल्ले थांबवले नाहीत तर सत्य बाहेर येणं कठीण होईल। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की मोहोळचे तहसीलदार सचिन मुळे या प्रकरणाकडे नेमकी काय भूमिका घेतात। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।